आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। दादरच्या हनुमान मंदिराबाहेर राडा झालाय। भाजप आणि ठाकरे सेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याची माहिती मिळते। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतो या दृश्यांच्या माध्यमातून। दादरच्या हनुमान मंदिराबाहेर मोठा राडा झालेला आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो दादरचं हनुमान मंदिर या ठिकाणी मोठा राडा झालाय। भाजप आणि ठाकरे सेनेचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले। पाहिलं काहीच वेळापूर्वी प्रभात लोढा आणि रवी राणा या ठिकाणी हनुमान मंदिरात येऊन आरती केलेली आहे आणि त्यानंतर हा राडा झाल्याचं पाहायला मिळतंय। दादरची ही दृश्य आहे। दादरच्या हनुमान मंदिराबाहेर राडा झालाय। गेल्या काही दिवसांपासून दादरमधील या हनुमान मंदिराचं प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजतंय। तर 80 वर्ष जुनं हे हनुमान मंदिर आहे। ते पाडण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले होते, मात्र हे आदेश आता मागे घेण्यात आलेले आहे। या आदेशांना स्थगिती देण्यात आली आहे अशी माहिती स्वतः मंगलप्रभात लोढा यांनी दिली होती आणि त्यानंतर मंगलप्रभात लोढा आणि रवी राणा यांनी या हनुमान मंदिरात येऊन आरती देखील केली होती। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मयूर राणे थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मयूर, दादरच्या हनुमान मंदिराबाहेर राडा झालेला आहे, नेमकं काय कारण आहे, काय घडलं या ठिकाणी? हा, नक्कीच पाहू शकता। मी सध्या दादर येथील हनुमान मंदिराजवळ आहे। दादर येथील हनुमान मंदिराच्या इथे जेव्हा बीजेपी नेते आले तेव्हा इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही पदाधिकारी होते। त्यांनी तो बीजेपी नेता असतील किंवा बीजेपीचे कार्यकर्ते होतील त्यांच्या आपापसात त्यांची बाचाबाची झाली होती। तेव्हा मध्यस्थी म्हणून पोलिसांनी देखील इथे मोठ्या प्रमाणात तैनात झाले होते। तेव्हा बीजेपीचे कार्यकर्ते असतील किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते असतील हे आमने सामने आले। जोरदार मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी झाल्या। एकमेकाच्या अंगावर देखील इथे गेल्याचे आपल्याला पाहायला मिळून आले आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर आता इकडचं वातावरण आहे ते तणावाचं वातावरण आहे ते सध्या निर्माण झालेलं आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे ते दादर रेल्वे स्टेशनच्या बाहेर सध्या पाहायला मिळत आहे। महिला कार्यकर्ते असतील या देखील आता सध्या मोठ्या प्रमाणात असतील त्या आता दादर परिसरात आहेत ते शिवसेनेच्या दाखल झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो दादरच्या हनुमान मंदिराबाहेर राडा झालेला आहे। काहीच वेळापूर्वी भाजपचे काही नेते या ठिकाणी आले होते। मंगलप्रभात लोढा होते, रवी राणा देखील या ठिकाणी उपस्थित होते। त्यांनी या मंदिरामध्ये आरती केलेली आहे। मात्र त्याच वेळेला ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते देखील या मंदिराबाहेर उपस्थित होते आणि त्यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो।